अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. विद्यार्थी मित्रांनो, सुफाई क्लासेसमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मुलांनो, आज आपण विषय मराठी यामधील आज आपण पंडित रमाबाई हे पाठ शिकणार आहोत. मुलांनो, आपण 100 ते 150 वर्षापूर्वी आपण गुलामीत होतो. म्हणजे त्या गुलामीतून आपल्याला बाहेर करण्याचा काम अनेक समाजसुधारकांनी केलेला आहे. त्यांनी आमच्या समाजासाठी आपले मोलाचे योगदान दिलेले आहे. तर त्याप्रमाणेच पंडित रमाबाई पण ह्या एक उत्कृष्ट समाजसेविका होत्या. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन आपल्या समाजासाठी अर्पण केले. त्याच्यामधील महिला शिकल्या पाहिजे आणि त्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनल्या पाहिजे. म्हणजे त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये अशा प्रकारे पंडित रमाबाई यांनी महिलांच्या शिक्षणासाठी असे मोलाचे योगदान दिले. तर मुलांनो, आज आपण या पाठात त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आज आपण शिकणार आहोत. मुलांनो, पंडित रमाबाई हे पाठ डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी लिहिलेलं आहे. या पाठाचे लेखिका आहे. त्यांचा जन्म 1949 त्या प्रसिद्ध लेखिका होत्या, मीन्स पोएट. आणि त्यांनी अनेक प्रकारचे लेसन पण राईट केलेले आहे. नंतर सांगी पाश्चात हे काव्यसंग्रह म्हणजे कविता पण त्यांनी लिहिलेली आहे. नंतर चांदन चुरा ललित लेख संग्रह. नंतर पंडित रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर. नंतर त्यांना महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोर्स प्रसिद्ध पण लिहिलेला आहे. स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांचे आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडित रमाबाईचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केलेले आहे. म्हणजे की स्वतःच्या जीवनात संघर्ष आहे, हार्डवर्क आहे. म्हणजे स्वतःच्या लाईफमध्ये खूप समस्या प्रॉब्लेम आहे. एवढे समस्या असूनही महिलांसाठी कार्य करणे हे खूप मोलाचे आहे. तर या संबंधित पाठात आपण पुढे शिकणार आहोत. तर चला मुलांनो, आपण पुढे शिकूया. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. मीन्स कोलकाता आज पश्चिम बंगालची राजधानी आहे. जे आपला स्टेट आहे पश्चिम बंगाल, त्याचं कॅपिटल आहे कोलकाता. तर तिथं एक महिलांसाठी एक मीटिंग घेतली होती, एक सभा बोलवली होती. ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. म्हणजे ऑल इंडियामध्ये ती महिलांची फर्स्ट मीटिंग होती. आणि पंडित रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती. त्यांना बंगाली तिथली जे मातृभाषा आहे पश्चिम बंगालमधील ते त्यांना येत नव्हती. म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. पंडित रमाबाई त्या सभेमध्ये होत्या, पण त्यांना तिथली बंगाली भाषा येत नव्हती. म्हणून त्यांनी आपला स्पीच संस्कृत भाषेत दिला होता. बंगालीतून त्याचा अनुवाद
त्यावेळी करण्यात आला. अनुवाद म्हणजे का त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे त्याचं भाषांतर मग नंतर म्हणजे बंगाली भाषेत करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा म्हणजे महिलांची ते पहिली मीटिंग होती आणि पहिली स्त्री वक्ता म्हणजे महिलामधून महिला स्पीकर म्हणजे स्पीच देणारी पहिली महिला व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद म्हणजे की हे जे संस्कृत भाषेतून म्हणजे पंडित रमाबाईंनी म्हणजे जे स्पीच केला होता त्याचं ट्रान्सलेशन बंगाली भाषेत म्हणजे पहिल्यांदाच करण्यात आलेला होता. ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली म्हणजे जे मीटिंग होती त्याची ते वैशिष्ट्ये होती. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांचे सभेत प्रबोधन करते. म्हणजे जुन्या काळात महिलांना आपल्या भारतात पण शिकण्याचा अधिकार नव्हता आणि एवढा असूनही त्यांनी म्हणजे महिलांच्या शिक्षणासाठी असे मोलाचे भाषण केले आणि त्यांच्याबद्दल महिला शिकला पाहिजे याच्याबद्दल त्यांनी स्पीच केला. अशा याच्यातही त्यांनी असं महत्त्वाचे आपले मनोगत व्यक्त केले म्हणजे त्याबद्दल म्हणजे एक उत्साह निर्माण झालेला होता. आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे कठीण आहे. म्हणजे पंडित रमाबाईचे आई वडील मीन्स पॅरेंट्स वालेदेन आणि बंधू यांची डेथ झालेली होती आणि अजून त्यांना कोणीच नव्हता. याचे नंतरही म्हणजे जीवन जगणे किती कठीण आहे हे म्हणजे याच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. हे अनुभवल्यानंतर रमाबाईंनी विवाह करण्याचा ठरवले. आता आई वडील यांची पण डेथ झाली, त्याच्यानंतर मोठे बंधू होते त्यांची डेथ झाली. आता एकटा जीवन जगणं हे कठीण होतं, त्याच्यामुळे त्यांनी विवाह करण्याचे ठरवले. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेले बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. म्हणजे एक विद्वान माणूस बिपिन बिहारी मेधावी यांच्याबरोबर म्हणजे त्यांचं लग्न झालेला होता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंडित रमाबाई हे पाठ इथपर्यंत शिकलो आहोत. याचा तुम्हाला छानपैकी वाचन करायचं आहे. याच्यानंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला खूप परिश्रम आणि खूप स्टडी करायचं आहे. याच्यानंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.